नमस्कार रसिका मित्र हो. गोल्डन इरा फिल्म सॉन्ग, सुवर्णकाळातील फिल्म संगीत या आपल्या उपक्रमामध्ये सुमन कल्याणपूर या लोकप्रिय गायकांच्या गाण्याच्या आठवणी करणार आहोत. सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच वयोमानानुसार निधन झालं आणि रसिकांच्या हे पार्श्वगायिका लोकप्रिय अशी सुमनताई कल्याणपूर यांच्या गाण्याच्या आठवणी होणं अगदी साहजिक आहे. कारण गोल्डन इरा काळातील म्हणजे 1950 ते जवळपास 90 4 दशकं हा सुमन कल्याणपूर यांच्या फिल्म संगीत किंवा मराठी संगीत, भावगीत, चित्रपट संगीतामध्ये खूप मोठा असा वाटा आहे आणि त्यांची गाणी असंख्य अशी सगळ्यांच्या लक्षामध्ये आहेत, सगळ्यांना आवडणारी आहेत. तर गोल्डन इरामध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर अशी ही क्रमाने गायिकांची नावं आपल्याला घेता येतील. इतरही मान्यवर गायिका होत्या या काळामध्ये. सुरैया आहे, नंतर उषा मंगेशकर आहेत, मुबारक बेगम आहेत, असे अनेक नावं आहेत. पण क्रमवाराने गायकांच्या यादीमध्ये म्हणलं तर मग लताजी, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर असा आपण क्रम लावू शकतो. कारण तिघींची गाणी ही या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होती. सोलो असतील, युगलगीतं असतील आणि रसिकांनी भरभरून या गाण्यांचं स्वागत केलेलं आहे. तर सुरुवात करूया सुमन कल्याणपूर आणि रफी साहेबांच्या युगलगीतांच्या आठवणीने आजच्या एपिसोडमध्ये. चित्रपट होता बेटी बेटे. संगीतकार शंकर जयकिशन, रफी साहेब आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं. पडद्यावर सुनील दत्त आणि दाक्षिणात्य अभिनेत्री बी सरोजा देवी. हे गाणं युगलगीत खूप लोकप्रिय आहे. अगर तेरी जलवा नुमाई न होती, अगर तेरी जलवा नुमाई न होती, खुदा की कसम ये खुदाई न होती, अगर आँख तुमसे मिलाई न होती, मेरी जिंदगी मुस्कुराई न होती. तर बेटी बेटीचं हे युगलगीत खूप शंकर जयकिशनचे मेलोडियस म्युझिक अल्बममधलं एक आणि सदाबहार ज्याला म्हणून या जोडीचं अतिशय गाजलेलं गाणं सांज और सवेरा. सुमन कल्याणपूर आणि रफी साहेबांचं शास्त्रीय संगीतावर आधारित. पडद्यावर मेहमूद शुभा खोटे हे कलाकार दिसतात आणि हे अतिशय गाजलेलं युगलगीत आहे सांज और सवेरामधलं. आज हुनाए बालमा सावन बीता जाए, आए रे सावन बीता जाए. शास्त्रीय संगीतावर आधारित फिल्मी गाण्यांचा जेव्हा विषय येतो त्यात या गाण्याचा अग्रक्रमाने समावेश झालेलाच असतो. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. असाच एक लोकप्रिय चित्रपट राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला, अजित, मुमताज या जोडीचा सूरज नावाचा. यातली सगळीचे सगळी गाणी आजही सुपरहिट आहेत. शंकर जयकिशन यांचं संगीत आणि रफी साहेब आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं. पडद्यावर वैजयंतीमाला, राजेंद्र कुमार. इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार, जितने के आसमान पर तारे हैं बेशुमार, इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार. अतिशय लोकप्रिय युगलगीत आहे हे. आणि साथी हा चित्रपट. संगीतकार नौशाद, गीतकार मजरू सुलतानपुरी, राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला आणि सिमी यांच्या भूमिकांनी हा सेंटिमेंटल चित्रपट खूप गाजला आमच्या कॉलेजच्या जीवनातला. तर यातलं मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है,
तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नज़ारों में मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है. तर असं हे गीत नायक राजेंद्र कुमारच आहे. वहिदा रेहमान ही नायिका. चित्रपट होता पालखी. संगीतकार नौशाद. आणि हे युगलगीत चेहरे से अपने आज तो पर्दा हटाइए, लिल्लाह मुझको चांद सी सूरत दिखाइए. आणि चित्रपट होता एप्रिल फूल. संगीतकार शंकर जयकिशन. विश्वजित सायरा बानू यांच्या या चित्रपटातील सगळीचे सगळी गाणी शंकर जयकिशनच्या संगीताने नटलेली आजही खूप लोकप्रिय आहेत. सुमन कल्याणपूर आणि रफी साहेब यांनी गायलेली 2 युगलगीतं या चित्रपटात आहेत. तुझे प्यार करते रहेंगे, के दिल बन के दिल में धड़कते रहेंगे, तेरा नाम ले ले के जीते रहेंगे, तेरा नाम ले ले के मरते रहेंगे. तुझे प्यार करते रहेंगे, के दिल बन के दिल में धड़कते रहेंगे. आणि दुसरं युगलगीत होतं सुमन कल्याणपूर आणि रफी साहेबांच्या आवाजातलं कह दो जहाँ से कह दो, इश्क पर जोर नहीं, कह दो जहाँ से कह दो, इश्क पर जोर नहीं, मर जाएंगे एक दूजे से, मचेगा कोई शोर नहीं, कह दो जहाँ से कह दो. तर सुमन कल्याणपूर आणि रफी साहेब यांच्या आवाजातले आणि मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातले काही युगलगीतांच्या आठवणी आपण केल्या. पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही सुमन गीतांचा आपण आठवणी करूया. हा एपिसोड कसा वाटला अभिप्राय द्या, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया. स्वर शुभेच्छा.